हॅलो गाईज, मी प्रणाली घोलपकर स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण जातोय किशन गोपाळ राजपुरिया वनाश्रम येथे। तर हे आहे भाईंदर वेस्टमध्ये। तर आता आपण निघालोय जाण्यासाठी। तर आता आपण भाईंदर वेस्टवरनं म्हणजे विरार साईडनं यायचं आहे आपल्याला। तिकडनं जो फर्स्ट ब्रिज असेल तिकडनं खाली उतरून आपल्या इकडे रिक्षा किंवा बस भेटून जातात। 4 नंबरची बस जरी पकडली तर ते आपल्याला जामझाड पाडा इथे सोडणार। तिकडनं पुढे आपल्याला वॉकिंग जाऊ शकतो किंवा आपण डायरेक्ट रिक्षा सुद्धा पकडू शकतो। तर आता आपण जातोय तिथे रिक्षा पकडून। सो श्रावण आहे, तर श्रावणमध्ये आपण सुंदर मंदिर आहे, तर त्यामुळे आता आपण तिथे विजिट करण्यासाठी जातोय। तर श्रावण आहे तर तुम्ही पण नक्कीच विजिट करा तिथे। आता जास्त रश नसते तिथे, त्याच्यामुळे आपण तिथे जाऊच शकतो आणि आपल्याला दर्शन पण सुंदर घडतं। आता आपण जामझाड पाडा इथे पोहोचलेलो आहोत आणि हा जो रस्ता दिसतोय तिकडनं आपल्याला आतमध्ये जायचंय। आणि हे बघा इकडे बोर्ड लावलाय किशन गोपाळ राजपुरिया वनाश्रम म्हणून। तर त्या साईडला जो रस्ता जातो तो गोराईला जातोय आणि हा तो आश्रमाकडे रस्ता जातोय। ते इकडनं वॉकिंग थोडं जास्त आहे। सो आपण प्रायव्हेट रिक्षा केली तर आपल्याला ते डायरेक्ट तिथे नेऊन सोडतात। सो आता आपण जातोय पुढे आणि सुंदर मूर्ती आहे तिकडे। तर आता बघूया नक्की तिकडे कसं टायमिंग वगैरे आहे ते आता आपण बघूयात। आता आपण इथे पोहोचलेलो आहोत आणि ही आपल्याला पार्किंग दिसते। इकडे गाडी वगैरे आणली असेल तर पार्क करून आता आपण आपल्याला आतमध्ये जायचे। तर हा जो बोर्ड दिसतोय तिकडनं आता आपल्याला आतमध्ये जायचे। तर एंट्री फी इथे नाहीये, आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतो। आणि श्रावणात इथे नक्की विजिट करा, खूप सुंदर प्लेस आहे आणि पावसाळ्यात तर अजूनच छान वाटतं। आणि त्यांनी खूप इथे गार्डन एरिया पण खूप छान बनवलेला आहे। तर इकडनं आपल्याला आतमध्ये जायचंय आणि आतमध्ये गेल्यावर इथे कचरा वगैरे करायचा नाहीये, कारण इकडे वनाश्रम सुद्धा आहे आणि इथे वृद्ध लोकांचा आश्रम पण आहे। तर इकडे जाऊ शकतो आपण। सुंदर मंदिर आहे इकडचं आणि त्याचं टायमिंग जे आहे ते 9 AM to 5:30 PM पर्यंत आहे। तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेलच ॲड्रेस आणि हे, तर ते तुम्ही बघून घ्या पुढे। तर आता आपण आतमध्ये जातोय। तर इकडे आपल्याला जे दिसतंय ते गार्डन एरिया आहे। इकडनं छोटे मुलं वगैरे आले तुमच्यासोबत तर तुम्ही इकडे त्यांना खेळण्यासाठी देऊ शकता। इकडे खेळतायत मुलं आणि आपल्याला इथे एक छोटी मूर्ती दिसते, ती शंकर भगवंतांची मूर्ती आहे, महादेवांची मूर्ती। छोटी मूर्ती इथे आपल्याला इथे त्यांनी स्थापित केलेली दिसते। तर ते बघून आता आपण पुढे जातोय आणि पुढे गेल्यानंतर त्यांनी खूप सुंदर असं वाटतं इकडचा परिसर, तुम्ही नक्कीच विजिट करा इकडे। इथे आपल्याला कृष्णाची मूर्ती बघायला भेटते आणि छोटंसं इथे आपल्याला त्यांनी इथे बांधलेलं आहे कुंड सारखं, दोन्ही साईडला आहे आणि समोरच मंदिर आहे। हे बघा ह्या दोन्ही साईडला आणि त्याच्यामध्ये मस्त कमळाची फुले लावलेली आहेत त्यांनी। आणि हे बघा हे मंदिर जे आहे ते फक्त दुपारी बंद असतं, बाळेश्वर मंदिर म्हणून बोललं जातं याला। तर हे मंदिर दुपारी बंद असतं, 4:30 की 5 वाजता हे ओपन होतं। तर आता ते ओपन झालेलं, थोडी गर्दी आहे तर मी दर्शन घेऊन बाहेर आली। आणि ह्या साईडने आपण गेलं ना तिकडनं सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते शंकर भगवंतांची। सुंदर इकडचं परिसर पण त्यांनी छान मेंटेन केलेलं आहे। खूप सारे झाडं वगैरे इकडे लावलेली दिसत आहेत आपल्याला। तर श्रावण असल्यामुळे इकडे गर्दी सुद्धा झालेली आहे। तर जाऊयात आता आपण। आणि संडे होता त्याच्यामुळे थोडीफार गर्दी तर असतेच। वीकडेजला गेलात तर तुम्हाला गर्दी कमी भेटेल, कारण हा आश्रम खूप साऱ्या लोकांना माहीत सुद्धा नाहीये। तर आता मी जाते वर दर्शन घेण्यासाठी। तर इकडचं जे वातावरण आपल्याला सुंदर असं त्यांनी इकडे बांधलेलं आहे आणि महादेवांची जी मूर्ती दिसते आपल्याला ती खूप जास्त अप्रतिम आहे आणि बाहेरचं ते वातावरण खूप जास्त सुंदर वाटतंय। तर तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करा। हे बघा सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते महादेवांची। या श्रावणात तर नक्कीच व्हिजिट करा तुम्ही इथे आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला मंदिर। हे बघा इकडचं जे आपल्याला वातावरण दिसतंय, ढग दिसत आहेत आपल्याला इकडे। खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि प्रसन्न वाटतं इकडे येऊन। मस्त त्यांनी झाडं वगैरे खूप सारे लावलेले आहेत, तर आपण बघू शकतो। आणि पाठी त्यांनी इकडे बसायला
सुद्धा बेंच वगैरे सुद्धा केलेले आहेत आणि इथे एक मूर्ती आपल्याला अजून एक बघायला भेटते आणि सुंदर आहे परिसर. तुम्ही नक्कीच विजिट करा इकडे. पाठी बाकड्यावर बसून मी हा सुंदर व्ह्यू कॅप्चर केलेला आहे. हे बघा, तुम्ही इकडे बघूच शकता. मी संध्याकाळी गेलेली असल्यामुळे सूर्य मावळतीला आलेला होता आणि इकडचा व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतोय. खूप जास्त सुंदर वातावरण होतं इकडे आणि छान वाटते. इथे हवा पण खूप सुंदर येत होती आणि त्यांनी फुलं झाडं लावलेली आहेत, त्याला सुंदर फुलं सुद्धा आलेली आहेत. तर हे बघा, आपण इकडे बघू शकतो की किती छान मेंटेन केले त्यांनी. ते गार्डन सारखंच केलेलं आहे. सुंदर वाटतं इकडे येऊन आणि हवा सुद्धा खूप जास्त छान येत होती. ते बसल्यानंतर खूप जास्त सुंदर वाटतं. आणि हे बघा, इकडे त्यांनी नंदीची मोठी मूर्ती इथे त्यांनी बांधलेली आहे. ही थोडीफार गर्दी होती पण ठीक आहे, तितकी गर्दी तर असतेच कुठे पण. हे बघा, सुंदर वाटतं इकडचं वातावरण. आणि त्यांनी हे बघा फुलं लावलेली आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वगैरे लावले आणि इथे आपल्याला वॉशरूमची सुद्धा सोय आहे. आणि हे त्यांचं वनाश्रमचं कार्यालय आहे. इकडे बघा, आपल्याला इथे सुंदर फुलं लागलेली दिसत आहेत. खूप जास्त सुंदर वाटतं इकडचं वातावरण. आणि हे मंदिर आहे. आणि जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर. आणि जर तुम्ही इकडे गेलात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं ते. आणि आता मी फायनली आश्रममधून मी आता जाते, घरी जाण्यासाठी निघते. सो थँक्यू सो मच.